श्री स्वामी समर्थ. जय महाकाली. सर्वांना नमस्कार. श्रावण महिना हा असा महिना आहे ज्या महिन्यामध्ये आपण जी काही व्रतवैकल्य करतो ती सर्व व्रतवैकल्य आपल्याला फलदायी ठरतात. श्रावणातील प्रत्येक दिवस हा शुभ आणि फलदायी ठरलेला आहे, परंतु त्यातल्या त्यात पूर्ण श्रावण महिन्यामधील फक्त श्रावणी सोमवार हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. प्रत्येक भक्त हे श्रावणी सोमवारचा व्रत करत असतात. तर श्रावण सोमवार व्रत कशा प्रकारे करायचा आहे, ह्या उपवासाच्या दिवशी काय काय खावे, श्रावणी सोमवारच्या व्रताच्या दिवशी भगर खाल्ली तर चालते का, ही सर्व माहिती श्रावण सोमवार दिवशी आजच्या सांगणार आहे. म्हणून व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील. अगदी सर्वजण हा व्रत करत असतात, परंतु हा व्रत उपवास संध्याकाळी कसा सोडायचा असतो, संध्याकाळी तरी किती वाजता आपल्याला हा उपवास सोडायचा आहे, त्याचबरोबर कोणते पदार्थ खाऊन आपल्याला हा उपवास सोडायचा आहे आणि या व्रताच्या दिवशी उपवासाच्या दिवशी आपल्याला कोणती चूक आपल्याकडून होऊ द्यायची नाही, घडू द्यायची नाही आहे, हे देखील आपण पाहणार आहोत. तोपर्यंत आपण जर आपल्या या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बाजूला सोबतचे बेल आयकॉन आहे त्याला देखील क्लिक करायला विसरू नका. यंदा श्रावणाची सुरुवात ही 25 जुलैपासून होत आहे आणि 23 ऑगस्टला समाप्ती होणार आहे. 23 ऑगस्टला श्रावणी अमावस्या आहे. यंदा आपल्याला श्रावणी सोमवार 4 आलेले आहेत. प्रत्येक सोमवारी आपल्याला व्रत करायचे आहे. श्रावणातील प्रत्येक दिवसाचे महत्त्व हे वेगवेगळे आहे, परंतु श्रावणी सोमवार ह्या दिवशी केलेली पूजा व्रत आपल्याला ह्याचे फळ हे मिळणारे असते. त्यामुळे ज्यांना शक्य आहे त्यांनी हा व्रत अगदी आवर्जून नक्की करावा. काही जण हे श्रावण महिन्यामध्ये संपूर्ण महिनाभर व्रत करतात, तर काही जण हे फक्त श्रावणी सोमवारचे व्रत करत असतात, तर काही पूर्ण श्रावण महिन्यामध्ये एक वेळचे भोजन करत असतात. अशा वेगवेगळ्या प्रकाराने श्रावण पाळला जातो. सोमवार हा महादेवांचा अतिशय आवडता दिवस आहे, वार आहे. म्हणून शंकराला प्रसन्न करण्यासाठी अनेक महिला, अविवाहित मुली सुद्धा सोमवारचे व्रत करतात. विवाहित महिला ह्या आपलं सुखी वैवाहिक जीवन होण्यासाठी, छान सांसारिक जीवन होण्यासाठी हे व्रत करतात. तर अविवाहित मुली त्यांना छान त्यांच्या मनासारखा त्यांना योग्य असा जोडीदार लाभावा म्हणून त्यांना हा व्रत करतात. त्याचबरोबर जे श्रावणी सोमवारचे व्रत करतात त्यांना संसारातील प्रत्येक सुख समृद्धीची प्राप्ती होते. त्यांचे जीवन अधिकाधिक सुखमयी आनंदाचे होते. कारण या महिन्यामध्ये माता पार्वतीने शिवशंकराशी लग्न करण्याच्या हेतूने त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी व्रत उपवास केलेले होते. असा विश्वास आहे की जर अविवाहित मुली श्रावणी सोमवार उपवास केला तर त्यांना त्यांच्या अपेक्षेनुसार त्यांना योग्य असा वर मिळतो. म्हणूनच विवाहित महिलेबरोबरच अविवाहित तरुण तरुणी देखील हे व्रत करू शकतात. उपवास सर्वांनी धरावा, परंतु तो सिद्धीस देखील न्यावा. आपल्या मनाच्या आणि शरीराच्या शुद्धीसाठी आणि सिद्धीसाठी उपवास हा महत्त्वाचा आहे. म्हणजे ज्या दिवशी आपण कोणतेही व्रत करत असतो त्या दिवशी आपण आपल्या मनाची देखील शुद्धता केली पाहिजे. म्हणजे थोडक्यात आपण ह्या दिवशी कोणाच्या बद्दलही वाईट बोलू नये, कोणाचीही निंदा करू नये, त्याचबरोबर अनादर देखील कोणाचाही करायचा नाही, अपशब्द आपल्या तोंडातून काढू नये, आपल्या मनामध्ये व कोणत्याही प्रकारचे वाईट विचार येऊ नये, त्याचबरोबर घरामध्ये वादविवाद होण्यासारखे वातावरण तयार करू नये. थोडक्यात काय तर उपवास करणाऱ्या दिवशी आपले मन, आपले चित्त अगदी शांत ठेवावे. थोडक्यात कोणाविषयी आपण वाईट विचार करायचा नाही, कारण उपवासाचा अर्थच आहे की उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे निवास. म्हणजे आपण जेवढे उपवास करून भगवंताच्या जवळ जाऊ, परमेश्वराच्या जवळ आपण जेवढे निवास करतो, आपण त्या मंत्रांचा जागर करतो, परमेश्वराचे नामस्मरण, भजन, कीर्तन हे सर्व करणे याला उपासना म्हणतात. श्रावण महिन्यात प्रत्येक उपवासाबरोबर उपासनेला देखील तेवढेच महत्त्व आहे. त्यामुळे आपल्याला या दिवशी जमेल तेवढी आपल्याला भगवान शिवशंकराची उपासना, नामस्मरण करायचे. ओम नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप करावा. शिवाय
शिवलीलामृत या ग्रंथाचा अध्याय वाचावा किंवा महादेवाचा कोणताही मंत्र जाप तुम्ही पठण करू शकता। जे लोक श्रावणी सोमवाराचे व्रत करणार आहेत त्यांनी सकाळी पहाटे लवकर उठून स्वच्छ स्नान करून शक्य असेल तर पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करावे। त्याच्यानंतर महादेवाच्या मंदिरात जावे। मंदिरामध्ये महादेवांची अगदी मनोभावे पूजा करू शकता। शिवपिंडीवरती बेलपत्र अर्पण करा। परंतु जर कोणाला मंदिरामध्ये जाणे शक्य नसेल तर तुम्ही घरातच विधिवत आपल्या घरातील देवघरातील शिवपिंडीवरती अभिषेक करून त्यांचे पूजन करू शकता आणि दिवसभर मिळेल त्यावेळेस आपण मंदिरामध्ये जाऊन भगवान शिवाचे दर्शन घेऊ शकतो। शंकराला खूप काही करावे लागत नाही, फक्त एक तांब्याभर पाणी आपण शिवलिंगावर अर्पण केले तरी देखील ते खूप लवकर प्रसन्न होतात। या दिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत उपवास करायचा आहे आणि संध्याकाळी म्हणजे सूर्यास्ताच्या नंतर उपवास सोडायचा आहे। मध्ये आपण दूध, फळे, ताजी फळे घेतो। जी उपवासाला फळे चालतात ती आपण घेऊ शकतो। दूध आणि ताज्या फळांचा आपण आपल्या आहारामध्ये समावेश करू शकतो। किंवा मग तुम्ही साबुदाण्याची खिचडी किंवा साबुदाण्यापासून अन्य उपवासाचे पदार्थ तयार करून ते खाऊ शकता। काही भागांमध्ये भगर म्हणजे वरईचे तांदूळ खाल्ले जात नाही। महादेवांच्या कोणत्याही उपवासाच्या दिवशी एरवी म्हणजे कुठलेही असेल व्रत असेल, महादेवांचे हरतालिकाचे व्रत असेल, श्रावणी सोमवारचे व्रत असू द्या, कोणत्याही व्रताला भगर म्हणजे वरईचे तांदूळ हे वर्ज्य असते। म्हणून काही भागांमध्ये भगर ही खाल्ली जात नाही। काही भागामध्ये दूध फळाहार घेऊन भुईमुगाच्या शेंगा खाऊन देखील उपवास केला जातो। आमच्या भागामध्ये देखील भगर खाल्ली जात नाही, परंतु तुमच्या भागामध्ये तुमच्या रीतिरिवाज पद्धतीमध्ये जी पद्धत आहे त्या प्रकारे तुम्ही उपवास करू शकता, त्या प्रकारे तुम्ही पदार्थ खाऊ शकता। बरेच जण उपवासाला तळणीचे पदार्थ खाऊ शकता, परंतु उपवासाला तळणीचे पदार्थ खाऊ नये। याशिवाय तुम्ही उकडीचे पदार्थ म्हणजेच रताळा उकडून खाऊ शकता किंवा बटाटा, भुईमुगाच्या शेंगा तुम्ही उकडून खाऊ शकता। त्याचबरोबर ह्या उपवासाला वरईचे तांदूळ भगर चालत नाही, म्हणून साबुदाण्याचे पीठ, राजगिऱ्याचे पीठ, शेंगाड्याचे पीठ असे पीठ वापरून तुम्ही उपवासाचे थालीपीठ देखील करून खाऊ शकता। तर काही ठिकाणी फक्त गोडाचे पदार्थ खाल्ले जातात, म्हणजे साबुदाण्याची खिचडी हिरवी मिरची न घालता ते त्या ठिकाणी खातात किंवा मग साबुदाणा वापरून ते साबुदाण्याची खीर बनवून त्या पदार्थात ते आहार म्हणून समावेश करून घेतात। बघा, बऱ्याच ठिकाणी उपवासाच्या दिवशी मीठ किंवा तिखटाचे पदार्थ खाल्ले जात नाही। म्हणून जर तुम्हाला अगदीच सात्विक राहून किंवा भरपोटी राहून उपवास करायचा नसेल तर तुम्ही शेंगदाण्याचा लाडू, सुकामेवा किंवा मग राजगिऱ्याचा लाडू देखील दिवसभरामध्ये खाऊ शकता। दिवसभर उपवास करून आपण संध्याकाळी प्रदोष काळी आपल्याला सोमवारच्या व्रताचे उपवास सोडायचे असतात। आता प्रदोष काळ म्हणजे सर्वांना ठाऊक आहे, संध्याकाळी सूर्यास्त जेव्हा मावळतो त्याच्यानंतरचे 1.5 तास असतात ते प्रदोष काळ असतात आणि बहुतेक आपल्याला प्रदोष काळामध्येच महादेवाची पूजा उपासना देखील करण्यासाठी अत्यंत लाभ असणारे, लाभ मिळणारा वेळ हा प्रदोष काळामध्येच असतो। उपवास सोडण्यासाठी देखील आपण सात्विक आहारच आहे। आपण फक्त वरण भात, भाजी पोळी आपण सात्विक भोजन खाऊनच उपवास सोडायचा आहे। त्याचबरोबर कांदा लसूण न वापरता आपल्याला हे भोजन जेवण तयार करायचे आहे। काही जण पूर्ण श्रावण महिनाभर तामसिक भोजन म्हणजे कांदा लसूण विरहित जेवण जेवतात। आपल्याला देखील श्रावणी सोमवारचा उपवास सोडताना कांदा लसूण विरहित जेवणच जेवून उपवास सोडायचा आहे। देवांना देखील आपल्याला ह्या महिनाभर पूर्ण कांदा लसूण विरहित जेवण बनवूनच नैवेद्य दाखवायचा आहे। श्रावण महिना हा संपूर्ण महिना पवित्र आणि सात्विक महिना आहे, त्याच्यामुळे पूर्ण महिनाभर आपल्याला मांसाहार वर्ज्य आहे। घरामध्ये देखील मांसाहार आपल्याला शिजवायचा नाही, बाहेर देखील मांसाहार आपल्या घरातील कुठल्याही व्यक्तींना आपण सांगायचं आहे खायचे नाही आणि आपण स्वतः देखील पूर्ण महिनाभर मांसाहार अजिबात खायचे नाही। जर तुमच्या घरामध्ये कोणतीही व्यक्ती उपवास करत नसेल किंवा उपवास करत असेल तरी देखील पूर्ण महिनाभर आपल्याला अंडी, मांस, मच्छी, मटण, मासे असे कोणतेही तामसिक मांसाहारी पदार्थ खायचे नाही, त्या घरामध्ये आपल्याला शिजवायचे देखील नाही।
कांदा लसूण विरहित जेवूनच आपण उपवास सोडायचा आहे। त्याचबरोबर आपल्याला आपल्या जेवणामध्ये सात्विक पदार्थ असले गरजेचे आहे। त्याच्यामध्ये मुख्यत्वे करून आपल्याला मुळा लागणार आहे। म्हणजे आपण जेव्हा श्रावणी सोमवारचा उपवास सोडतो तेव्हा सर्वात प्रथम आपल्याला तोंडी लावण्यासाठी ताटावरती आपल्याला मुळा हा आवर्जून घ्यायचा असतो। एक घास तरी आपल्याला मुळा खायचाच आहे। अगदी थोडा तरी आपल्याला मुळा हा उपवास सोडताना खायचाच आहे, तेव्हाच आपल्याला आपल्या या पूर्ण व्रताचे फळ मिळेल। त्याचबरोबर आपल्या ताटामध्ये जास्तीत जास्त करून शेपूची भाजी, चपाती, वरण भात आणि मुळा हे ताटामध्ये आपल्याला उपवास सोडण्यासाठी नक्कीच आहे। परंतु तुमच्या भागामध्ये काही पदार्थ बनवले जातात, ते पदार्थ खाऊन तुम्ही उपवास सोडायचा आहे। परंतु मुळा हा आवर्जून आपल्याला खावाच लागतो श्रावणी सोमवारचा उपवास सोडत असताना। त्याचबरोबर सोमवारच्या उपवासाच्या दिवशी बाजरी किंवा ज्वारीची भाकरी देखील आपल्याला खायची नसते। चपाती आणि पालेभाजीचा समाविष्ट असलेला सात्विक आहार आपल्याला खायचा आहे। त्यातल्या त्यात मुळा हा आपल्याला आवर्जून खायचा आहे, कारण श्रावण महिन्यामध्ये पालेभाजी आणि मुळा हा आपल्याला सहजच मिळतो आणि त्याच्यामुळे आपल्या ताटामध्ये एक तरी पालेभाजी आणि मुळा याचा समाविष्ट असणे गरजेचे आहे। त्याचबरोबर मुळ्याचे फायदे देखील अनेक आहे, आपल्या शरीरासाठी देखील ते अतिशय उपयुक्त ठरते। तर अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वात जास्त महत्त्वाची माहिती मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे। अगदी सर्व माहिती मी तुम्हाला दिलेली आहे। तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। तुम्हाला ही माहिती जर आवडली असेल तर कॉमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका। पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहितीच्या सोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ। हर हर महादेव।